बघा, पर्सनल बजेटिंग करताना नेहमी आपण आहे ना, आपला इन्कम तर पहिला आपल्याला लिहायचाच आहे, की आपल्याला मंथली इन्कम काय आहे. सपोज सॅलरी आपल्याला ₹1,00,000 आणि ॲडिशनल इन्कम 50,000 ॲडिशनल इन्कम मध्ये तुम्ही तुमच्या स्पाउसचं इन्कम जोडू शकता, किंवा जर तुम्हाला अजून कुठे रेंटल इन्कम, अदर सोर्स ऑफ इन्कम जर येत असेल तर ते तुम्ही जोडू शकता. टोटल इन्कम आपलं महिन्याला ₹1,50,000. तर आता आपला खर्च कुठे होतो दर महिन्याला? करंटली आपण जी सेव्हिंग करतो ना, ती तुम्हाला इथे लिहायची आहे. जसं एसआयपी मध्ये तुम्ही मंथली 2,000 टाकताय, एलआयसी मध्ये 1,000, फिक्स डिपॉझिट आरडी जर चालू करत असेल तर अशा अमाउंट आपल्याला लिहायच्या. त्याचबरोबर इन्शुरन्सचे प्रीमियम, वर्षाला आपण हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम किती भरतो, लाईफ इन्शुरन्सचा किती भरतो, मोटर किती भरतोय, तर त्या इन्शुरन्सचे तुम्हाला प्रीमियम, ईएमआय भरतोय, होम लोन भरतोय, पर्सनल लोन भरतोय. त्यानंतर आपण हाऊसिंग युटिलिटी, घर खर्च किती आपला, तर महिन्याला आपला रेंट किती जाते, किंवा आपला मेंटेनन्स किती जाते, त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी बिल किती जाते, टेलिफोन रिचार्ज, तर सगळे खर्च आपल्याला जोडायचे, ते लिहायचे. त्याच्यानंतर आपल्याला डेली एसेन्शियल्स मध्ये रेशन, ग्रोसरी, मेडिसिन, व्हेकल मेंटेनन्स, एज्युकेशन, मुलांची फीस वगैरे त्या सगळ्या लिहायच्या. त्याचबरोबर मिसलेनियस खर्च, इथे आपला कुठला येऊ शकतो, जो आपण एंटरटेनमेंटला जातो, मूवीज बघतो, पेटी कॅश आपला कुठे खर्च होतो, बर्थडे गिफ्टला जातोय, किंवा आपण कुठली मेंबरशिप घेतली कुठल्या क्लबची, जिमचे सगळे खर्च लिहायचे. टोटल एक्सपेन्सेस जर बघितलं उदाहरणासाठी, तर ₹94,000 आपला खर्च होतोय. मंथली इन्कम आपल्याला ₹1,50,000 येते. तर 1,50,000 मायनस 94 केलं तरी हातात आपल्या 56,000 आपल्याला हा कॅश सरप्लस राहतोय. 56,000 कॅश सरप्लस आपण कुठे युज करू शकतो, तर आपल्या फ्युचरच्या गोलसाठी युज करू शकतो, आपल्या गोलला अचीव्ह करू शकतो. तुम्हाला पर्सनल बजेटिंग प्रॉपरली करून हवी असेल तर दिलेल्या नंबर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. धन्यवाद.